ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता संपूर्ण सुभेदार फॅमिली प्रियाला जाळ्यामध्ये अडकवून मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुन सायलीला सपोर्ट करण्यासाठी सज्ज झालेली असते आणि या सगळ्यामध्ये पूर्णाजीने पुढाकार घेतलेला असतो। अर्जुनने पूर्णाजीला सांगितलेलं असतं की तन्वीला असं काहीतरी माहिती आहे, ती साक्षीबद्दल लपवती आहे गोष्टी। आता या सगळ्यामध्ये पूर्णाजीचा अर्जुनवरती विश्वास असतो तर प्रिया ही काहीही करू शकते यावरती पण विश्वास असतो। त्यामुळे पूर्णाजी सायलीला वचन देते, मधुभाऊंना सोडवण्यासाठी तुम्हाला जी मदत हवी आहे ती मदत मी करणार। असं म्हटल्यावर ती सायलीला पण आश्चर्याचा धक्काच बसतो। मग आता प्लॅनिंग ठरतं की काहीही करून प्रियाला सुभेदारांच्या घरामध्ये आणायचं। सुभेदारांच्या घरात आणल्यावरती सगळे मिळून प्रियाशी असं नाटक करणार असतात, असा भन्नाट प्लॅन करतात की जेणेकरून प्रियाला आता या सगळ्यामध्ये अडकून साक्षीबद्दलचं सत्य समोर आणावंच लागणार असतं। आता इकडे अर्जुन प्रिया ज्या वेळेला बाहेर पडते त्याच वेळेला नेमका कार घेऊन त्याच रोडने जातो आणि प्रिया येते। अर्जुन, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला तुझी माफी मागायची आहे। अर्जुन म्हणतो, तू बाहेर का उभी आहेस आणि असे माफी वगैरे मागू नकोस, बस बरं कारमध्ये। असं म्हणत अर्जुन आता प्रियासोबत गोड गोड बोलण्याचं नाटक करतो आणि तिला आपल्या कारमध्ये बसवतो। कारमध्ये बसवल्यावरती तो म्हणतो, खरं सांगू का तर तू या सगळ्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतेस ना त्याचा काही उपयोग नाहीये। कारण तू जे म्हणतेस ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर तसं काही नाहीये, पण हे पण तितकंच खरं आहे की माझं सायलीवरती प्रेम सुद्धा नाहीये। असं म्हणत अर्जुन आपला पहिला डाव टाकतो। यावरती प्रिया खूप खुश होते। खड्ड्यात जाऊ दे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आणि खड्ड्यात जाऊ दे ती साक्षी, मला काय मतलब आहे, मला फक्त अर्जुन मिळाल्यासोबत मतलब आहे। आणि आज स्वतःहून अर्जुन ज्या अर्थी मला हे सगळं सांगतोय त्या अर्थी अर्जुनच्या मनामध्ये कुठेतरी अजून सुद्धा माझ्याबद्दलचं प्रेम आहे। तोपर्यंत इकडे या दोघांना बोलताना चैतन्य पाहतो। त्यावरती अर्जुन सांगत असतो, तू एक काम कर ना, तू न पूर्णाजीच्या मनामधला राग घालवण्यासाठी तू घरी ये, कारण तू जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे केलेलं आहेस ना त्यामुळे पूर्णाजी तुला रागवले ना। यावरती प्रिया म्हणते, पण मला पूर्णाजीने घरात येऊ नको सांगितलंय ना। चैतन्य विचार करतो, ह्या दोघांचं चाललंय तरी काय। त्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, तुला नको सांगितलेलं असलं तरी मी पूर्णाजीला सांगेन की मी तन्वीला बोलवलेलं आहे। मी तुला बोलवले म्हटल्यावरती मला नाही वाटत की पूर्णाजी तुला ओरडेल म्हणून, कारण मी तिला समजावून देईन की ती माझी बालपणीची मैत्रीण आहे आणि काहीही झालं तरी तिला आपल्या घरामधून तू असं नाही वगळू शकत। प्रिया म्हणते, खरंच अर्जुन, तुला जितके थँक्स म्हणावे ना तितके थँक्स म्हणायला कमी आहेत। असं म्हणत प्रिया आता अर्जुनच्या अगदी प्रेमातच पडलेली ऑलरेडी असते आणि अर्जुनच्या ह्या नाटकाच्या अजून प्रेमात पडते आणि ती म्हणते, अर्जुन, तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, मी कधी येऊ घरी। यावरती अर्जुन म्हणतो, तू आजच्या रात्रीच ये, आपण पूर्णाजीशी बोलूया। आता प्लॅन ठरलेला असतो सुभेदारांचा की प्रियाला घरी बोलवायचं आणि तिच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं। आता मात्र प्रिया अर्जुनला मिठी मारते आणि थँक्यू, मला वाटलं होतं की तू आपली लहानपणीची मैत्री सगळी विसरला आहेस, असं म्हणत आता ती अर्जुनला मिठी मारते। त्यानंतर चैतन्य हे सगळं पाहतो आणि चैतन्यला अजिबात कल्पना नसते की सुभेदारांचं काय ठरलंय, कारण त्या दिवशी चैतन्य आउट ऑफ टाउन असतो। मग चैतन्य अर्जुनला भेटतो, काय चाललंय काय तुझं। यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये आता न आपण सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलेलं आहे प्रियाला अडकवण्यासाठी आणि त्यात तू पण साथ द्यायची आहे। चैतन्य म्हणतो, करायचंय काय। अर्जुन त्याला प्लॅन समजावून सांगतो, प्रियाशी गोड गोड बोलून मी तिला घरी बोलवणार आहे आणि पूर्णाजी आणि बाकी सगळे घरचे गोड गोड बोलून ती साक्षीला का वाचवते किंवा हे सगळं काढून घेण्याचा प्रयत्न करणार। पण या सगळ्यामध्ये तिला मुळात माझ्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि त्यासाठी मी तिला आज घरी बोलवून पूर्णाजीच्या समोर तिला माफी मिळवून देणार आहे। यावरती चैतन्य म्हणतो, पण तुला वाटतंय ही इतकी लबाड मुलगी साक्षीबद्दल काहीतरी बोलेल। यावरती अर्जुन म्हणतो, अरे प्रेमात पडलेली लोक असतात ना ती काहीही करायला तयार होतात। म्हणजे खरं तर मला हे प्रेमाचं नाटक वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण
जर का मला सायलीला मिळवायचं असेल तर लवकरात लवकर मधुभाऊंच्या केसचा क्लोजर मिळाला पाहिजे, त्यांची सुटका झाली पाहिजे आणि म्हणून मी हे सगळं करतोय असं म्हणत मग मात्र इकडे आता चैतन्य सुद्धा या प्लॅन मध्ये सामील होतो. आता प्रिया घरी येते. प्रिया घरी येणार त्यावेळेला सायली आता पूर्णाजीचे आभार मानते आणि पूर्णाजी म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की मधुभाऊंना सोडवण्याच्या केसमध्ये तुम्ही माझी मदत कराल, पण आज तुम्ही माझी मदत करायला तयार झालेत, यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीही महत्त्वाचं नाहीये. पूर्णाजी म्हणते खरं तर मी हे आधीच करायला पाहिजे होतं, पण मी तुला, तुझ्या मधुभाऊंना, तुमच्या आश्रमातील लोकांना बरंचसं काही भलंबुरं बोलले. खरंच मला माफ कर, माणसं ओळखायला मी चुकले. सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही जर का असं सतत माफी मागत बसणार असाल तर मात्र मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. तुम्ही माफी मागणं सोडून द्या बरं. सतत माफी मागणं हे मला पटत नाहीये. तुम्ही वयाने मानाने मोठे आहात आणि तुम्ही माझी मदत करताय, यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं काही नाहीये असं म्हणत सायली आता पूर्णाजीला आपला प्लॅन समजावून सांगते. आणि आता प्रिया याची वेळ झालेली असते. अर्जुन फोन करून घरी कळवलेलं असतं की सगळं प्लॅनिंग सेट झालेलं आहे, मी तन्वीला घरी घेऊन येत आहे. आता तन्वीला घरी घेऊन येत आहे म्हटल्यावरती मग मात्र आता सगळेजण अलर्ट होतात. अलर्ट होऊन प्रियाच्या येण्याची वाट पाहत असतात. इकडे आता देवी आईची पूजा केली जाते आणि आता देवी आईच्या समोर आज काहीही झालं तरी सुद्धा प्रियाचा पर्दाफाश होऊ दे, आज काहीतरी आम्हाला क्लू मिळू दे जेणेकरून प्रियानेच हे सगळं केलेलं आहे किंवा साक्षीने खून केलाय हे प्रियाने कबूल करू दे. मग आता पूर्णाजी, सायली दोघी जणी मिळून देवाची आरती करतात आणि आता प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी दोघी जणी सज्ज झालेल्या असतात. देवी आईची पूजा केली जाते. आता इकडे प्रिया फोन करते. अर्जुन खरंच मी येऊ ना, म्हणजे तू मला म्हटला होतास की मी पूर्णाजीला समजवेन, तू खरंच समजवलायस ना पूर्णाजीला, ती मला पुन्हा हकलणार नाही ना. यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मी तुला म्हटलंय ना तुला पूर्णाजी हकलणार नाही, तू ये तर खरी असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुनच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू होतं. त्याच वेळेला सायली आता आज जेवण बनवत असते आणि प्रिया घरी येते. प्रिया घरी येते, सगळ्यांच्या समोर अर्जुनला मिठी मारते. हे सगळं पाहून आता सगळ्यात जास्त राग येतो तो पूर्णाजीला. पूर्णाजी चिडते आणि खबरदार तन्वी, काय चाललंय तुझं? तुला सांगितलं होतं की तू इकडे यायचं नाहीये, तरी सुद्धा तू इकडे आलीस आणि इकडे याची हिम्मत केलीस. आता सायलीला हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. म्हणजे आता प्रियाने मारलेली मिठी बघून तिला खूप राग येत असला तरी आता ती मनातल्या मनात विचार करते ह्या प्रियाची कारस्थानं मात्र आता काही थांबत नाहीयेत. पण या प्लॅनमध्ये मधुभाऊंना सोडवायचं आहे आणि त्याच कारणासाठी मला हे प्रियाची नाटकं सहन करायला लागतायत. त्यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत आता प्रियाची हक्कलपट्टी करण्याची वेळ येते. त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो. अर्जुन म्हणतो काय चाललंय पूर्णाजी, म्हणजे घरामध्ये आलेल्या लोकांचा असा अपमान करायचा नाही, तूच सांगितलेस ना, आणि कसंही झालं तरी ही प्रतिमा त्याची मुलगी आहे की नाही, त्यामुळे मला असं वाटतंय की तू तिला माफ करावं. मग पूर्णाजी ड्रामा क्वीन पुढचा ड्रामा सुरू करते आणि ती म्हणते हे बघ, मी जर का हिला माफ करावं असं वाटत असेल तर हिने काहीतरी असं केलं पाहिजे की ज्याच्यामुळे माझा हिच्यावरती विश्वास बसेल की ही खरी मुलगी आहे. यावरती आता मात्र सायली म्हणते खरंच प्रिया, म्हणजे या सगळ्यामध्ये पूर्णाजीने तुझ्यावरती विश्वास ठेवावा अशी एकतरी गोष्ट कर. तू असं काहीतरी सत्य आम्हाला सांग की ज्याच्यामुळे आमचा तुझ्यावरती विश्वास बसेल. यावरती प्रिया विचार करते आता ह्यांना सांगू तरी काय. प्रताप म्हणतो कसं आहे ना प्रिया, म्हणजे तू मधुभाऊंच्या केस संदर्भात सुद्धा खोटं बोलतेस याच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. यावरती पूर्णाजी म्हणते ठीक आहे, मग मधुभाऊंच्या केसमध्ये ज्या वेळेला तिकडे काय घडलं होतं हे खरं सांग ना तू. यावरती सायली म्हणते हीच तुला संधी आहे तुझं सगळं म्हणणं आता खरं करून सांगण्याची. बोल प्रिया बोल असं म्हणत सगळेजण प्रियाला आता मात्र सांगण्यासाठी तुटून पडतात. तोपर्यंत अर्जुन विचार करतो हिने पटकन काहीतरी सांगितलं पाहिजे आणि प्रिया म्हणते हो, खरं सांगू तर मधुभाऊंनी खून नाही केलेला आहे.
खून केलेला आहे साक्षीने। आता बसला तुमचा विश्वास माझ्यावरती? कारण या सगळ्या प्रकारामध्ये खरं सांगायचं तर साक्षी मला ब्लॅकमेल करते आहे आणि साक्षी मला ब्लॅकमेल करते आणि त्यामुळे मला हे बोलायला लागतंय। अर्जुनला जे हवं असतं ते मिळतं, सायलीला जे हवं असतं ते मिळतं। पूर्णाजीने बरोबर प्रियाकडून सगळं वठवून घेतलेलं असतं। आता या सगळ्यामध्ये अर्जुन प्रियाच्या या साक्षीचा कसा उपयोग करणार? मधुभाऊंना सोडवण्यासाठी सायली आणि अर्जुन साक्षीला कसं काय आता अडकवणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे।